खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। दोंडाईचा शहराप्रमाणे एखादा ग्रामीण भागात प्रशासकीय व्यवस्था उभी राहू शकते। त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्ले गाव असून एकाच पटांगणामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि समोर गावाचा मुख्य रस्ता, त्यावर शोभेची झाडे असे दिमागदार काम कर्ले गावात झाले असून कर्ले गावाचा आदर्श इतर गावांमध्ये देखील घेण्यात यावा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी केले। कर्ले येथे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत, तलाठी कार्यालय या प्रशासकीय पटांगणामध्ये पेवर ब्लॉक, आय लव्ह कर्ले नावाचा सेल्फी पॉइंट, कर्ले गाव ते फाटापर्यंत तयार करण्यात आलेल्या जयपथ या रस्त्याचे लोकार्पण, धनदाई माता मंदिर परिसरात बहुउद्देशीय हॉल, त्याच ठिकाणी पेवर ब्लॉक, जिल्हा परिषद मराठी शाळा सुशोभीकरण अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला। त्यात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सीमा दिनेश ठाकरे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, गटनेते दगाजी देवरे, नथू पवार, गोकुळ बेडसे, दिनेश ठाकरे, निंबा चव्हाण, प्रफुल्ल पाटील, माजी सरपंच सौ रेखाबाई साहेबराव पवार, उपसरपंच श्री पंडित वाघ, ग्रामपंचायत सदस्य संगीताबाई विठ्ठल चव्हाण, जनाबाई रमेश मोरे, योगिता शेवाळे, सरलाबाई शिवराम सोनवणे, इंदुबाई विक्रम भेल, नानाभाऊ ठाकरे, दिनेश देवरे, ग्रामसेविका जयश्री पाटील, तलाठी भाग्यश्री जगताप, कृषी अधिकारी सुनील देवरे, उप अभियंता गौरव शिंदे, शाखा अभियंता पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार जयकुमार रावल म्हणाले की आम्ही प्रत्येक गावाला निधी देत असतो, त्यातून गावाचा विकास कसा साधायचा ही जबाबदारी सरपंच आणि तेथील प्रमुख पदाधिकारी यांची असते। कर्ले गावाला दिलेल्या निधीचा खऱ्या अर्थाने सदुपयोग झाला, कारण पूर्वी फाटा ते कर्लेगाव हे पूर्णतः काटेरी बाबूळ होते, पण आता मात्र या मुख्य रस्त्याच्या कामासाठी मी निधी दिला, पण सरपंच सौ सीमा दिनेश ठाकरे यांनी दोन्ही बाजूंनी शोभेची झाडे लावली, त्यामुळे अतिशय मनमोहक असे दृश्य दिसते। याच रस्त्यावर आता ग्रामपंचायतीच्या मुख्यालयाचे अत्यंत दर्जेदार झालेले काम, बाजूलाच तलाठी कार्यालय, त्याच्या बाजूला सेल्फी पॉइंट, तिथेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, समोर जिल्हा परिषद मराठी शाळा, शाळेला लागून 2 एकर युवकांना खेळण्यासाठी मैदान, एवढे चांगले नियोजन कर्ले गावाचे सरपंच सौ सीमा दिनेश ठाकरे यांनी केल्याने आता कर्ले गावाला पूर्वी सोन्याचे कर्ले म्हटले जात होते, आज खऱ्या अर्थाने पूर्वीप्रमाणे सोन्याचे कर्ले असे म्हणता येईल, अशा शब्दात मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी कर्ले गावाचा गौरव केला। सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश ठाकरे म्हणाले की मंत्री साहेबांनी कर्ले गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी दिला। याशिवाय अनेक विकासाच्या कामांची यादी यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली। सूत्रसंचालन विश्वनाथ साबळे यांनी केले। मुख्य संपादक यादवराव सावंत। पाठीशी कर्लेगाव खंबीरपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने व्यासपीठावर देतो। मंत्री साहेब, मी जे मागितलं ते आपण दिलं, पण एक मन आहे, पोरगं रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही, म्हणून आमची यादी अजून संपलेली नाही। आपण धुळ्याकडे जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता मंजूर केला, त्याबद्दल आपलं आभारीच आहे। पण साहेब, कर्ले तर वंदाने हा केवळ 5 किलोमीटरचा रस्ता जर झाला तर आमचं थेट नंदुरबारची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आम्हाला नंदुरबार देखील शॉर्टकट जाता येईल। शिवाय आमच्या अनेक शेतकऱ्यांची जमीन तिकडे आहे, म्हणून या बजेटमध्ये कृपया या 5 किलोमीटर रस्त्याचं काम घ्यावं ही विनंती करतो। तो आपण मंजूर करायलाच, पण एवढ्या सुंदर इमारती दिल्या, पण त्या इमारती सुरक्षित राहण्यासाठी इथं वॉल कंपाऊंडची गरज आहे। अत्यंत सुंदर असं प्रशासकीय संकुल या निमित्ताने इथं करता येईल आणि आमची एंट्री धमाकेदार। आम्ही जयपथावर तो जो समोर गाव दरवाजा आहे त्याचा निर्लेखनचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे, तो झाल्यानंतर तिथं आपल्या आमदारांनी घेतलं भव्य प्रवेशद्वार जयपथ नावाचं, त्यासाठी आपण निधी द्यावा अशी या निमित्ताने मागणी करतो। हा शिंदखेडा तालुका मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस अत्यंत दुष्काळग्रस्त तालुका होता आणि या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये पावसाच्या माध्यमातून जेवढं पाणी पडेल तेवढंच पिकवायचो। नंतर मग 6 महिने आपलं काहीच काम नाही, बाकी सुरतला जायचे, बाकी मजुरीला जायचे, बाकी सेंटरिंग कामला जायचे आणि कसं बसं जीवन आपण सारेजण जगत राहायचो। नंतरच्या काळामध्ये आम्ही संकल्प केला, आम्ही निर्धार केला की या शिंदखेडा तालुक्याला आपल्याला दुष्काळाच्या छायेमधनं मुक्त करायचंय आणि म्हणून आपण सारंगखेडाचं बॅरेज बनवलं, सुलवाडेचं बॅरेज बनवलं, प्रकाशाचं बॅरेज बनवलं, नंतरच्या काळामध्ये अमरावतीचं धरण बनवलं, नंतरच्या काळामध्ये बुराई बारमाई बनवली, नंतरच्या काळामध्ये 10,000 विहिरी या आपल्या तालुक्यामध्ये आपण दिल्या। नंतर मग सुलवाड्यामधनं जामपडमध्ये पाणी टाकलं, जामपडमधनं आता पीडीएन योजना आली आणि 50,000 हेक्टर हे आता 100% बागायतीकरण जाणार आहे। आता उन्हाळा सुरू झालाय, फार पाऊस मागच्या काळामध्ये पडला नाही, परंतु आज देखील तुम्ही शिंदखेड्याकडे जात असताना
तुम्ही कुठेही गेले तर हिरवी चादर आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये. एक मिनिट डोळे नका लावा समोर ओके Subscribe now and press the bell icon. Never miss an update.